गणपती उत्सव सुरू आहेत मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात होतो. काल नरेंद्र मोदी आपण चित्र पाहिलं असेल दिल्लीमध्ये आरती करताना. या देशाचे मुख्य न्यायाधीश चंद्रचूड यांच्या घरी पांढरी टोपी घालून गेले आपली मराठी लोकांची, आरती वगैरे केली. देशाचा सरन्यायाधीश हा कधीही आपल्या घरी राजकीय व्यक्तींना बोलवत नाही. हे त्याला पथ्य पाळावं लागतं. आम्ही जर वेळ मागितली आम्हाला वेळ देणार नाही. मी मुख्यमंत्री असलो तरी मला वेळ देणार नाही. पण काल भारतीय जनता पक्षाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या देशाच्या मुख्य न्यायाधीशाच्या घरी गेले, त्यांच्याबरोबर उभं राहून आरती केली आणि मग आम्हाला खात्री पटली जे आमचे 40 आमदार फुटून गेलेत ते अपात्र का ठरत नाहीत, कारण या दोघांचं साठलोट आहे. प्रधानमंत्री जर न्यायाधीशांच्या घरी जातो ज्याच्यासमोर आमचा खटला सुरू आहे आणि घटनेनुसार अशा प्रकारची खाजगी भेट प्रधानमंत्र्याबरोबर सरन्यायाधीश करू शकत नाही. पण मोदी गेले. सरन्यायाधीशाने बाहेर येऊन झुकून न्यायाधीश झुकतो, आम्हाला न्याय कसा मिळणार? या राज्यामध्ये घटनाबाह्य सरकार, बेकायदेशीर सरकार, 50-50 खोके जाऊन आमदारांना खरेदी करून निर्माण केलेलं सरकार आणि त्याचा खटला न्यायमूर्तीसमोर सुरू आहे, मुख्य न्यायाधीशासमोर सुरू आहे आणि 3 वर्ष फक्त तारखा तारखा आणि तारखा. आता त्या तारखा 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 मागचं रहस्य काय हे कालच्या आरतीनं आम्हाला समजलं. अख्ख्या देशाने पाहिजे की या देशात काय चाललंय. न्याय व्यवस्था स्वतंत्र असायला पाहिजे, निष्पक्ष असायला पाहिजे. न्यायदेवच्या देवतेच्या डोळ्यावर जी पट्टी आहे ती त्यासाठीच आहे. मी सगळ्यांना समान न्याय देईन. माझ्या हातातला जो तराजू आहे सगळ्यांना समान न्याय देण्यासाठी आहे. पण एका तराजूमध्ये मोदी बसलेले आहेत असं काल दिसलं आणि दुसरा तराजू आमचा रिकामा आहे. या देशाची न्याय व्यवस्था विकत गेली, या देशाची संसद विकत गेली, विधानसभा विकत गेली आणि तुम्हाला आम्हाला गुलाम करून टाकलेला आहे. या राज्यातला शेतकरी, महाराष्ट्रातला शेतकरी या सगळ्यात जास्त आत्महत्या करतोय. सोलापुरामध्ये पण आत्महत्याच्या घटना शेतकऱ्यांच्या घडलेल्या आहेत. त्या संदर्भात कोणाला शुद्ध नाही. रोज आत्महत्या करतायत, बेरोजगार तरुण आत्महत्या करतायत. आणि नरेंद्र मोदी कुठे आहेत, प्रधानमंत्री कुठे आहेत, तर युक्रेनचं युद्ध थांबवायला गेलेले आहेत. तिकडे युक्रेनचं युद्ध थांबवायला. पप्पाने वॉर रुकवा दिया, पप्पाने वॉर रुकवा दिया. अरे युद्ध कसलं थांबवता युक्रेनचं? आपल्या देशामध्ये मणिपूरसारखं राज्य पेटलेलं आहे. गेल्या 2 वर्षापासून या देशातलं एक राज्य मणिपूर हिंसेच्या आग डोंबामध्ये पेटून निघालेलं आहे. तिथे मोदींना जायला वेळ नाही. भर रस्त्यावर तिथे महिलांवर बलात्कार होता. भर रस्त्यावर महिलांना गोळ्या घातल्या जातात आपल्या एका देशातल्या एका राज्यात. ते युद्ध त्यांना थांबवता येत नाही आणि चला मुरारी हिरो बनने युक्रेन में. ही आमच्या देशाची अवस्था आहे, ही आमच्या राज्याची अवस्था आहे. काल नागपूरला काय झालं? भाजपचे नेते पिताश्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या चिरंजीवानं दारूच्या नशेत नागपूरच्या रस्त्यावर त्याची महागडी काय अडी गाडी 10 गाड्या उडवल्या दारूच्या नशेत. 18 लोक गंभीररित्या जखमी आहेत. पोलिसांनी साधा FIR घेतला नाही. पोलिसांनी FIR मध्ये नाव टाकलं नाही. हा कायदा या राज्यात. बदलापूरला काय झालं? 2 चिमुरड्या मुलींवर बलात्कार झाला. जबाबदार कोण? ज्या संस्थेत ही घटना घडली त्या संस्थेच्या चालकावर अद्याप गुन्हा दाखल झाला नाही, कारण तो भाजपचा कार्यकर्ता आहे. आमच्या पोस्टर लावणाऱ्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करतात.
होर्डिंग लावणाऱ्या कार्यकर्त्यावरती गुन्हे दाखल करतात. पण आमच्या महिला, आमची तरुण मुलं अत्याचाराचे बळी पडत आहेत. त्यांच्या संदर्भात कोणताही गुन्हा दाखल होत नाही. तेव्हा मित्रांनो, नुसतं टाळ्या वाजवून चालणार नाही आणि नुसत्या घोषणा देऊन चालणार नाही. कुठे गेला घोषणावाद? आता आपल्याला पुढले 2 महिने संघर्ष करायचा. खरं युद्ध आपल्याला करायचं आहे. आपल्याला राखेतून पुन्हा जन्म घ्यायचा आहे. हे राज्य आपलं आहे, मराठी माणसाचं आहे, महाराष्ट्राचं आहे. हे राज्य आपल्याला टिकवायचं आहे आणि गुजराती व्यापाऱ्यांच्या हातात गेलेला हा महाराष्ट्राचा घास पुन्हा आपल्याला महाराष्ट्रामध्ये आणायचा आहे. आज या राज्यातली प्रत्येक गोष्ट, उद्योग असेल, व्यापार असेल, ही गुजरातला घेऊन जात आहे. प्रत्येक गोष्ट. परवा